हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आजच्या लेक्चरला आपण काय काय बघणार आहे की हिस्ट्री ऑफ डॉट नेट. हिस्ट्री ऑफ डॉट नेट म्हणजे काय, डॉट नेट कोणाचं आहे, तर डॉट नेट मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे. त्यानंतर काय, हिस्ट्री ऑफ मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज. त्यानंतर डॉट नेट का आलं, डॉट नेट याच्या अगोदर कोणत्या टेक्नॉलॉजी होत्या, त्यानंतर कॉम काय असतं, DLL काय असतं, डॉट नेट का काढलं, त्यानंतर डॉट नेटचं इव्हॉल्युशन आणि डॉट नेट कोअर आपल्याला का लागलं, हे सगळं आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर हिस्ट्री ऑफ डॉट नेटमध्ये काय असतं की हिस्ट्री म्हणजे काय, डॉट नेट हे एक मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं एक फ्रेमवर्क आहे. डॉट नेट काय की एक फ्रेमवर्क आहे. डॉट नेटमध्ये काय काय असतं की तुमचं C++, त्यानंतर विज्युअल बेसिक्स, त्यानंतर कॉम्पोनंट्स आणि Win32चे API. आता हे काय असतं, जसं मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ आहे तसं त्यांचा एक व्हिज्युअल स्टुडिओ होता 2002 साली. ज्यावेळेस त्यांनी 2000 साली मायक्रोसॉफ्ट कंपनी लॉन्च झाली, त्यानंतर 2002 साली त्यांनी मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ हा एक फ्रेमवर्क लॉन्च केला. ह्या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही जसं आता VS कोड आहे, VS कोडमध्ये आपण अँग्युलरच्या प्रोजेक्ट असेल किंवा रिॲक्टचे प्रोजेक्ट्स असतील किंवा इवन जावा, आता डॉट नेटचे पण प्रोजेक्ट वगैरे चालतात. तसं 2000 साली काय केलं त्यांनी, 2000 ते 2002 साली C++, व्हिज्युअल बेसिक, त्यानंतर कॉमचे कॉम्पोनंट्स असतील, कॉम म्हणजे कॉम्प्युटर ऑब्जेक्ट मॉडेल, त्यानंतर Win32च्या जो आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम चालते ना, त्याचे API वगैरे आपण त्यामध्ये ॲड, अपडेट, डिलीट वगैरे अशा टाईपमध्ये करू शकत होतो. पण प्रॉब्लेम काय होता त्यावेळेस की जसं आपण C++मध्ये एक C++ आपण एक बेसिक कोड घेऊ की इंट, आपल्याला सपोज एखादा पॉइंटर बनवायचा, इंट पॉइंटर, त्याचा P नल PTR. आणि याला आपण काय करू, जर आपल्याला असाइन करायचं असेल तर $P 10. ओके. तर अशा टाईपचा जर आपण कोड लिहिला की आपण पॉइंटरला जर कोणतीही व्हॅल्यू असाइन केली, पॉइंटर काय करतो की आपला ॲड्रेस रिटर्न करतो, म्हणजे ॲड्रेस वगैरे आपण स्टोअर करू शकतो. पण पॉइंटरमध्ये जर आपण एखादा व्हर्च्युअल ॲड्रेस दिला, जो आपण युजर डिफायनर म्हणू शकतो, युजरनं जर ॲड्रेस दिला तर तो काय असतो की तो क्रॅश होऊन जाईल, तुमचा प्रोग्राम जो आहे तो क्रॅश होणार. त्याला काय बोलतात की पॉइंटरचे इश्यू. सेकंड प्रॉब्लेम काय आहे की हा प्रॉब्लेम झाला 1. पहिल्यांदा आपण काय बघायचं की डॉट नेट कशासाठी क्रिएट झालं. प्रॉब्लेम नक्की काय होते की जर ह्या बाकीच्या सगळ्या लँग्वेज चालत होत्या तर नक्की डॉट नेट कोर कशासाठी आणलं. ओके. तर टेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 1, प्रॉब्लेम 1. याला एका आपण रेक्टँग्युलरमध्ये घेऊ, Ctrl+C Ctrl+V. प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम सेकंड काय आहे की त्याला ज्या वेळेस आपण पॉइंटरमध्ये किंवा आपण रन टाईमला एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतो किंवा आपण एखादा पॉइंटरचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्यावेळेस काय होतं की त्याला जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल, तो पॉइंटर जर आपल्याला फ्री करायचा असेल तर डिलीट कीवर्ड वापरून आपल्याला करावं लागायचं. जर डिलीट कीवर्ड आपण विसरला तर मेमरी लिकेज किंवा अशा टाईपचे आपल्याला एरर भेटू शकतात. जसं की इथं एक एक्झाम्पल घेतो मी. स्टुडंट हा क्लास आहे, त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला एस नावाचा, न्यू स्टुडंट आणि सेमिकोलन. आता त्याच्यानंतर जर त्याला फ्री करायचं असेल तर डिलीट कीवर्ड आणि आपला ऑब्जेक्टचं नाव, असं त्याचा सिंटॅक्स आहे. आता जर का मी हा डिलीट सिम्बॉल वापरला नाही तर काय होणार की तुमचं मेमरी लिकेजचं जे टेन्शन असतं ना ते तुम्हाला राहतं. हा झाला प्रॉब्लेम नंबर सेकंड. आता प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये काय की DLLचं हेल्प. आता DLLचं हेल्प काय असतं की डेटा लिंक लायब्ररी. इथं प्रॉब्लेम 3. इथं सपोज मी ॲप्लिकेशन त्याची ए नावाची लायब्ररी, ओके, लायब्ररी v1.0 अशी काहीतरी लायब्ररी असेल. त्याच्या लगेच खाली ॲप्लिकेशन बी मधली व्हर्जन 2 नावाची लायब्ररी. आता हे व्हर्जन 1 आणि व्हर्जन 2 काय आहे की माझ्याकडे दोन वेगवेगळ्या व्हर्जनची, दोन वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचे दोन वेगवेगळ्या लायब्ररी आहेत. आता ज्यावेळेस मी व्हर्जन 1 आणि व्हर्जन 2ची लायब्ररी ज्यावेळेस मी एका ॲप्लिकेशनमध्ये वापरणार तर त्यावेळेस काय इश्यू होता की
व्हर्जन 1ची लायब्ररी व्हर्जन 1मध्येच वापरायला लागायची. व्हर्जन 2ची जी लायब्ररी आहे ती व्हर्जन 2मध्येच लागायची. हा झाला तुमचा DLLचा हेल. हा प्रॉब्लेम नंबर तुमचा 3 झाला. राईट. त्याच्यानंतर येतो की प्रॉब्लेम नंबर 4. टेक्स्ट इथं प्रॉब्लेम नंबर 4. आता प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये आपण काय बघूया की कॉम कॉम्प्लेक्सिटी. आता कॉम कॉम्प्लेक्सिटी काय आहे की ज्यावेळेस आपण कॉम्पोनंट ऑब्जेक्ट मॉडेल एखादा कॉम्पोनंट रजिस्टर करावा लागायचा. मग त्यावेळेस त्याचा GUID असेल किंवा रजिस्ट्री असेल किंवा रेफरन्स काउंटिंग असेल, हे डेव्हलपरसाठी मेंटेन ठेवायचं खूप कठीण जायचं. हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 4. आता नेक्स्ट काय आहे की आपल्याकडं प्रॉब्लेम नंबर 5. आता प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये काय आहे की लँग्वेज इंटरऑपरेबिलिटी. ओके, इथं मी कीवर्ड लिहितो की इथं लँग्वेज इंटरऑपरेबिलिटी. आता लँग्वेज इंटरऑपरेबिलिटी म्हणजे काय की जसं की C++ आहे, व्हिज्युअल बेसिक आहे किंवा जावास्क्रिप्ट आहे. आता हे एकमेकांशी काम करणार आहेत का? नाहीत करणार. का तर C++ पूर्ण वेगळे आहे, तुमचं व्हिज्युअल बेसिक पूर्णपणे वेगळं आहे किंवा जावास्क्रिप्ट वेगळं आहे, टाईपस्क्रिप्ट वेगळं आहे. तर हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 5. ओके. आता हे सगळे प्रॉब्लेम आहे ना, हे सगळे प्रॉब्लेम .NETनं त्यांच्या टीमशी बोलले की आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर .NETवाल्यांनी काय केलं, हे सगळ्या प्रॉब्लेमची लिस्ट घेतली आणि आपल्याला काय काय अडथळे येतात त्यासाठी आपल्याला एक फ्रेमवर्क काढायचे. असं फ्रेमवर्क काढायचे आहे की हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग त्यामध्ये आपल्याला .NET फ्रेमवर्कची बर्थ होते. ओके, इथं बर्थ ऑफ .NET. आता बर्थ ऑफ .NET मध्ये काय आलं की 2002 साली. ओके, त्याला आपण म्हणू शकतो इन 2002 .NETचं फर्स्ट व्हर्जन रिलीज केलं. आता .NETचं पहिलं व्हर्जन 2002 साली रिलीज झालं. आता त्यांचा जो स्लोगन असेल, आता जो आपण म्हणतो ना की प्रत्येकाचा एक स्लोगन असतो, तसं .NETचा पण एक स्लोगन आहे की बिल्ड विंडोज ॲप्लिकेशन फास्टर अँड सेफर. ओके, ज्यावेळेस त्यांनी .NET काढलं 2002 साली, त्यांचा एक स्लोगन होता की बिल्ड विंडोज ॲप्लिकेशन फास्टर अँड सेफर, म्हणजे मल्टिपल लँग्वेजेस वगैरे आपण चालवण्यासाठी. त्यामध्ये त्यांची फीचर्स काय काय होती की त्यांचं CLR असेल, त्यानंतर त्यांचं गार्बेज कलेक्शन असेल, C# असेल, ASP.NET, विंडोज फॉर्म्स असतील किंवा ADO.NET, हे त्यांचं पहिल्या रिलीजमध्ये त्यांची एवढी फंक्शन्स होते. आता जर आपण आर्किटेक्चर जर बघितलं त्यांचं की फीचर CLR गार्बेज वगैरे, तर ज्यावेळेस त्यांचं आर्किटेक्चर कसं होतं की आपण जे ॲप्लिकेशन लिहितो कोणतं पण, जसं आपण .NETचं विंडोज फॉर्मचं लिहू शकतो किंवा API लिहू शकतो किंवा आपण वेब ॲप्लिकेशन लिहू शकतो. तसंही आपण एखादं ॲप्लिकेशन आपण रन केलं किंवा आपण एखादं ॲप्लिकेशन बनवलं, मग त्याच्यामध्ये ते जे ॲप्लिकेशन आहे बनवल्यानंतर कोणाकडे जातं की CLRकडे जातं. ओके, CLR म्हणजे काय, कॉमन लँग्वेज रन टाईम. आणि CLR काय करतं की तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमकडे जातं, OSकडे, जी आपली विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना त्या. आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम नंतर जे पण हार्डवेअर कॉम्पोनंट्स असतील, हार्डवेअर कॉम्पोनंट्स कोणते आले की तुमचं USB असेल, त्याच्यानंतर आपण जे माऊस कनेक्ट करतो किंवा एक्सटर्नल डिस्प्ले वगैरे कनेक्ट करतो, तशा टाईपमध्ये जे झाले हार्डवेअर कॉम्पोनंट, असं त्यांचं आर्किटेक्चर होतं. आता ज्यावेळेस त्यांनी 2002 साली .NETचं पहिलं व्हर्जन केलं ना, त्यावेळेस त्यांच्या लँग्वेज कोणत्या सपोर्ट होत्या की त्यांचं C# तर सपोर्ट होतं, त्यानंतर VB.NET होतं, त्यानंतर C++ होतं, पण ते मॅनेज्ड C++ होतं. त्यानंतर त्यांचं कॉम्प्युटर ऑब्जेक्ट मॉडेल कॉम असेल किंवा Win32चे API वगैरे, या सगळ्या लँग्वेज त्या सपोर्ट करत होत्या. ओके, याच्या व्यतिरिक्त काहीच सपोर्ट करत नाही फक्त. आणि पहिल्या व्हर्जनमध्ये त्या सपोर्ट अजून महत्त्वाची गोष्ट काय आहे की विंडोज इकोसिस्टम म्हणजे जसं आपला आता 3 ऑपरेटिंग सिस्टम आहेत ज्या जगभरात चालतात, की विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा मॅकओएस असेल. तसं ज्यावेळेस त्यांनी 2002 साली .NET फ्रेमवर्क त्यांनी रिलीज केलं पहिलं व्हर्जन, त्यावेळेस फक्त विंडोज इकोसिस्टमलाच ते सपोर्ट करत होते. राईट. त्यानंतर इव्हॉल्युशन नक्की कसं झालं, ओके, याच्या खाली
एक चार्ट टाकतो. ओके, आता या चार्टकडे बघा की पहिल्यांदा त्यांचं इव्हॉल्युशन ज्यावेळेस त्यांनी डॉट नेट फ्रेमवर्क रिलीज केलं त्यावेळेस त्यांनी 2002 साली कोणते कोणते सपोर्ट होते की विंडोज ओनली होतं, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सपोर्ट करत होत्या, विंडोज फॉर्म्स ॲप्लिकेशन असतील किंवा WPF असेल विंडोज फॉर्म, त्यानंतर ASP.NET असेल MVC वगैरे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लक्षात काय आलं की हे सगळं इकोसिस्टम फक्त विंडोज पुरतं चालते, पण आपल्याला जर ग्लोबली जायचं असेल क्रॉस प्लॅटफॉर्म जर जायचं असेल किंवा डेव्हलपरसाठी जर विचार करायचा असेल तर आपल्याला क्रॉस प्लॅटफॉर्म पाहिजे. की त्यांनी त्यानंतर 2016 साली .NET कोअर नावाचं एक फ्रेमवर्क इन्स्टॉल केलं किंवा .NET कोअर नावाची कन्सेप्ट त्यांनी आणली. तर .NET कोअरमध्ये काय काय आलं की पहिली गोष्ट तर त्यांनी क्रॉस प्लॅटफॉर्म आणलं. ओके, 2016 साली. आता क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय की त्यांनी एकदाच कोड लिहायचा, तो कोड तुम्हाला विंडोजमध्ये पण चालेल, मॅक OSमध्ये पण चालेल आणि तुमच्या लिनक्स सिस्टममध्ये पण चालेल. आता हा कोड कसा चालतो की ज्यावेळेस तुम्ही EXE बनवता विंडोजमध्ये जर ॲप्लिकेशन बनवलं, ज्यावेळेस त्याची विंडोजमध्ये EXE बनते तशीच त्याच्याच फाईलमध्ये किंवा त्याच्यात ज्या बिन नावाचा फोल्डर असेल त्यामध्ये एक DLL बनते. ती DLL जसं मी लास्ट लेक्चरला शिकवलेलं की इंटरमिजिएट लँग्वेजचं काम काय असतं की ज्या पण तुम्ही जसं कोणत्या इकोसिस्टमवरती रन करणार, जर का तुम्ही विंडोजवरती करत असाल किंवा तुम्ही जर मॅक OSवरती जर रन करत असाल तर ती जी DLL आहे ती ॲटोमॅटिकली ज्या इकोसिस्टममध्ये वापरणार असाल त्या इकोसिस्टममध्ये ती रन करायची. मग रन केल्यानंतर काय होतं की एकदाच तुम्ही कोड लिहायचा आणि तुम्ही मल्टिपल क्रॉस प्लॅटफॉर्म ॲप्लिकेशन तुम्ही चालवू शकता. हा एक मोठा अपडेट .NETने आणल्यामुळे .NET एवढं आत्ता पॉवरफुल झालं आहे ना की जगभरात आत्ता वापरतात आणि तुम्ही शिकायला पण त्यासाठी झालं आहे की एवढे जॉब मार्केटमध्ये आहेत ना त्यासाठी. ओके, नेक्स्ट काय की .NET 5. आता .NET 2, 3, 4 ही जी व्हर्जन आहेत ना तुम्ही गुगलला पण सर्च मारले तर तुम्हाला भेटणार होते, पण 2, 3, 5 आहेत ना किंवा 2, 3, 4 हे 2016च्या दरम्यान झालेत, पण त्यात एवढा मोठा चेंज नाही. पण 2016ला जो चेंज आला ना तो सगळ्यात मोठा होता आणि त्यानंतर मग .NET 5 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या युनिफाईड असतील किंवा .NET फ्रेमवर्क्सचे त्याच्या ज्या डिपेंडन्सी असतील किंवा ज्या क्लाउड कॉम्प्युटिंगचे जे प्लॅटफॉर्म्स असाल ॲझोर वगैरे ते सगळं 2020च्या दरम्यान त्यांनी इव्हॉल्युशन होत गेलं. त्यामुळे आता .NET एवढे स्ट्रॉंग आहे. इथे मी तरी पण एक चार्ट काढतो. ओके, आता जर तुम्ही चार्टकडं जर बघितलं तर जसं .NET 5 2020 साली आलं त्यातमध्ये मायक्रोसॉफ्टच्या युनिफाईड असतील .NET फ्रेमवर्क, .NET कोअर, मोनो किंवा इंटू वगैरे अशा टाईपचे फ्रेमवर्क्स आहेत त्यात पण. ओके, त्यानंतर इथं व्हर्जन्स आहेत की 2020 साली कोणतं आलं, 2021 साली कोणतं आलं की .NET 6 आलं लाईफ टाईम सपोर्ट, 2022 साली .NET 7 आलं, 2023 साली LTS आलं लॉंग टर्म सपोर्ट आणि त्याच्यानंतर 2024 साली .NET 9 आलं जे आत्ता आपण शिकणार आहे आणि त्याच्यानंतर आता .NET 10 पण रिलीज झाले, ते आपण आता वापरणार नाही कारण की अजून ते लॉंग टर्म सपोर्ट नाही. ओके, आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की नक्की एवढं आपल्याला शिकायचं आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहेत की पहिली गोष्ट ते क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, त्यानंतर ओपन सोर्स आहे, त्यानंतर हाय परफॉर्मन्ससाठी चालतं, सिक्युअर आहे, ह्यूज कम्युनिटी. आता ह्यूज कम्युनिटी म्हणजे काय की तुम्हाला कोणताही एरर जरी आला तरी इंडस्ट्रीमध्ये एवढे डेव्हलपर आहेत किंवा आता AI मुळं एवढे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून भेटतात ना की तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज पण पडत नाही की तुम्हाला हे पुस्तक वाचायला लागते ते पुस्तक वाचायला लागते. पहिली गोष्ट अशी होती की 2023-22च्या अगोदर की तुम्हाला मल्टिपल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्च करायला लागायचं, पण आत्ता तुम्हाला AI मुळे सगळा कोड वगैरे रेडी भेटते. त्यामध्ये नंतर तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील किंवा गेम्स असतील, AI जरी असेल तुम्हाला चॅटबॉट्स वगैरे ते तुम्ही बनवू शकता. तर मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे कोणतं की .NETचं जे मावे म्हणून आहे ते पण पहिलं फक्त अँड्रॉइडसाठी चालायचं किंवा विंडोज इकोसिस्टममध्ये, ते पण .NET कोअर नंतर क्रॉस प्लॅटफॉर्म झालं. ओके, त्यानंतर तुम्ही वेब API बनवू शकता. आता आपला जो मेन गोल आहे की वेब API आपल्याला फक्त बनवायचे आहेत. ओके, आता याच्यानंतर काय की महत्त्वाचं की .NETचं आर्किटेक्चर. ओके, इथं .NET आर्किटेक्चर. आता .NET आर्किटेक्चर जे आपलं ते पाठच होणार आहे कारण की मी प्रत्येक लेक्चरला थोड्या कन्सेप्ट सांगणारच आहे की जसं की त्याचं CLR असेल, त्याचा JIT कंपायलर असतील. ओके, त्याच्यानंतर त्याचं .NETचं महत्त्वाचा पार्ट येतो की SDK.
ओके, SDK. आता डॉट नेटचा SDK म्हणजे काय की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला कोणतं पण सॉफ्टवेअर बनवायचे त्याच्या ज्या डिपेंडन्सी असतील, की जसं आपण लास्ट लेक्चरला इन्स्टॉलेशन नंतर आपण एक कन्सोल ॲप्लिकेशन बघितलं. कन्सोल ॲप्लिकेशनमध्ये आपण कमांड थ्रू कसं ॲप्लिकेशन बनवायचं, तर ते कमांड थ्रू जसं माझ्या पीसीला कसं कळालं की त्या कमांड्स ही कमांड्स वापरल्यानंतर मला या फाईली बनवायच्या आहेत, किंवा मला CS प्रोज नावाची एक फाईल बनवायची, त्या सगळ्या डिपेंडन्सी असेल, त्याचं रजिस्ट्रेशन असेल, किंवा डॉट नेटचे रजिस्ट्रेशन फाईल आपण म्हणतो एंट्री पॉईंट फंक्शन, ते CS प्रोज असेल, त्याच्यानंतर जे एंट्री पॉईंट फंक्शन मेन असेल, हे सगळं कसं कळतं की डॉट नेटचा जो SDK आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट, जो आत्ता माझ्या लॅपटॉपमध्ये 9 इन्स्टॉल आहे आणि 8 पण इन्स्टॉल आहे, पण आत्ता आपण 9 वरती शिकणार आहे की डॉट नेटचा व्हर्जन 9. तर त्याला कसं कळालं की त्या डिपेंडन्सी आहेत ना त्या सगळ्या SDK थ्रू होतात. त्यानंतर येतं की तुमचा डॉट नेटचा रन टाईम. आता जसं डॉट नेटच्या डिपेंडन्सी ज्या फाईल मॅनेजर आपण म्हणतो त्या SDK हुडकून आणतो ना, तसं त्या फाईल रन करण्यासाठी आपल्याला डॉट नेटचा रन टाईम लागतो. आता हे जे सगळे जे डिपेंडन्सी असतात, सगळे जे कॉम्पोनंट्स असतात किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट्स वगैरे, हे सगळे कधी इन्स्टॉल केले, ज्यावेळेस आपण लास्ट लेक्चरला व्हिज्युअल स्टुडिओ 2022 इन्स्टॉल केला ना, त्या 2022 मध्ये इन्स्टॉलरमध्येच, इन्स्टॉलर का लागतो पहिली गोष्ट की तुम्हाला एक एक तुम्ही असं सर्च मारून डाउनलोड करू शकत नाही की SDK लागतो आता SDK सर्च मारा, किंवा डॉट नेटचा रन टाईम लागतो रन टाईम सर्च मारून डाउनलोड करा. मग त्यासाठी इन्स्टॉलर बनवला मायक्रोसॉफ्टवाल्याने. इन्स्टॉलरचं काम काय असतं की ज्यावेळेस तुम्ही फ्रेमवर्क रन करता किंवा ID तुम्ही इन्स्टॉल करता, त्या ID बरोबर त्याच्या ज्या डिपेंडन्सीज लागतात, डिपेंडन्सीज म्हणजे काय, ज्यावेळेस आपण इन्स्टॉलर आपण रन केला त्यावेळेस तुम्हाला तिथं स्क्रीनवरती दिसलेलं की CPP तुम्हाला लँग्वेज पाहिजे का, डॉट नेटचं फ्रेमवर्क पाहिजे का, किंवा क्लाउडचं काय तुम्हाला इन्स्टॉल करा, यावरती तुम्ही काय काम करणार आहे का. ज्यावेळेस तुम्ही क्लाउड शिकता त्यावेळेस तुम्ही क्लाउडच्या डिपेंडन्सी डाउनलोड करता, डॉट नेट ASP.NET शिकता ASP.NETच्या डिपेंडन्सी डाउनलोड करता. हे सगळं कशात असतं, त्या इन्स्टॉलरमध्ये असतं. ओके, आता हे डॉट नेटचं जे आर्किटेक्चर आहे इन डीपमध्ये, की त्याचा CLR असेल, त्याचा इंटरमिजिएट लँग्वेज असेल, ते आपण मॉड्यूल 3 मध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओ आवडला, मॉड्यूल 2 जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.